ऑक्सिडेशन बघितले काल, कशाला म्हणतो बेटा ऑक्सिडेशन? एक लक्षात ठेवा म्हणून सांगितले, ऑक्सिडेशनचा अर्थ काय बेटा? ऍडिशन. कशाचे ऍडिशन? O2. रिमूव्हल. कशाचं रिमूव्हल? लॉस. कशाचा लॉस? इलेक्ट्रॉन. इन्क्रीज. काय इन्क्रीज होईल? पॉझिटिव्ह चार्ज. एवढं टर्म लक्षात ठेवायचंय. ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन. अजून डिटेलमध्ये काय लक्षात ठेवा बेटा? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन और इन्क्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज, त्याला आपण काय म्हणतो बेटा? ऑक्सिडेशन. आणि ह्याच्या अपोजिट सगळं काय असेल बेटा? रिडक्शन. ऍडिशन ऑफ ऑक्सिजनच्या जागी काय असेल? रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजनच्या जागी ऍडिशन ऑफ हायड्रोजन. लॉस इलेक्ट्रॉनच्या जागी गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इन्क्रीज इन पॉझिटिव्हच्या जागी इन्क्रीज इन नेगेटिव्हच्या, त्याला आपण काय म्हणतो बेटा? रिडक्शन. आणि ज्याच्यामध्ये दोन्ही रिॲक्शन सायमल्टेनियसली होतात, द रिॲक्शन इन विच ऍडिशन अँड रिडक्शन ऑकर सायमल्टेनियसली, सच रिॲक्शन इज कॉल्ड ॲज, त्या रिॲक्शनला कुठलं नाव दिलं आपण? रेडॉक्स रिॲक्शन. ज्या रिॲक्शन मध्ये जे सबस्टन्स हेल्प करतात कशासाठी? ऑक्सिडेशनसाठी. द केमिकल सबस्टन्स विच सप्लाय ऑक्सिजन, त्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिडायझिंग एजंट. केमिकल सबस्टन्स जो काय करणार बेटा? हेल्प्स इन रिडक्शन, त्याला आपण काय म्हणलं होतं? रिड्युसिंग एजंट. मग आपल्याला एक एक्झाम्पल देतात बेटा, आणि त्या एक्झाम्पल वरनं आपल्याला ओळखायचंय. काय ओळखायचंय मॅडम आपल्याला? तर त्यामध्ये ऑक्सिडेशन कुणाचं झालेलं आहे, रिडक्शन कुणाचं झालेलं आहे. ठीक आहे, मग एक्झाम्पल बघू आपण. एक एक्झाम्पल बघा. NiO प्लस H2 गिव राईज टू Ni प्लस H2. एक्झाम्पल देते. ठीक आहे, काय करायचं मॅडम? रिॲक्टंट घ्या, तो रिॲक्टंट कुठल्या प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झाले बघा. काय झाले बेटा? हे जर NiO चं कन्वर्जन कशात झालंय? दुसरा कशात कन्वर्ट झाले बघा? H2 कशात कन्वर्ट झाले? H2. थोडं कॉमन सेन्स वापरा. आपल्याला फक्त आणि फक्त दोघांकडे लक्ष द्यायचंय, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. तर पहिल्यामध्ये NiO पासून काय झालंय? Ni. म्हणजे काय झालं बेटा? ऑक्सिजन लॉस झालंय. ऑक्सिजन लॉस झाले म्हणजे इथं काय झालंय? रिडक्शन. H2O चं कन्वर्जन कशात झालंय? H2O मध्ये. म्हणजे ऑक्सिजन ऍड झालंय म्हणजे इथं काय झालं बेटा? ऑक्सिडेशन. मग तुम्हाला रिॲक्शन देतात आणि ओळखा म्हणतात, कोणाचं रिडक्शन झालं, कोणाचं ऑक्सिडेशन. सो रिडक्शन, कुणाचं रिडक्शन झालं म्हणून सांगायचं बेटा? NiO. ऑक्सिडेशन कुणाचं झालं बेटा? ऑक्सिडेशन H2. नंतर विचारतील ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट. काय करायचं मॅडम ह्याच्या वेळेस? तर अपोजिट. काय करा बेटा? अपोजिट. ऑक्सिडायझिंगला कुणाचं? आपल्या रिड्युसिंग वाला, रिडक्शन वाला. रिड्युसिंगला कुणाचं लिहा? ऑक्सिडेशन. आणि एक्झाम्पल पाठच करून ठेवायचं आहे. आणि जर विचारलं डिफाईन रेडॉक्स रिॲक्शन विथ एक्झाम्पल, हेच एक्झाम्पल लिहून टाका. काय डेफिनेशन रेडॉक्स रिॲक्शनची? रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. झाल्यासोबत एकदम. ठीक आहे, हे सगळं काय बघितलं होतं आपण बेटा? रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे, मग ही रेडॉक्स रिॲक्शन आपल्या डेली लाईफ मध्ये सुद्धा होत. आपण ब्रीदिंग करतो ना, रेस्पिरेशन करतो, ते रेस्पिरेशन सुद्धा कुठली प्रोसेस आहे? रेडॉक्स. खालच्या पेपरला पडलेला क्वेश्चन आहे. डॅश रिॲक्शन टेक्स प्लेस इन सेल्युलर रेस्पिरेशन. सो सेल्युलर रेस्पिरेशन कुठली आहे? ना ऑक्सिडेशन आहे ना रिडक्शन आहे, दोन्ही कुठली बेटा? रेडॉक्स रिॲक्शन. काय वापरतो त्यासाठी? कुठला मॉलिक्युल एन्झाईम वापरतात बघा. कुठला एन्झाईम आहे? सायटोक्रोम C ऑक्सिडेज. कुठला एन्झाईम वापरलेला आहे? सायटोक्रोम C ऑक्सिडेज, जो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करतो आणि रेस्पिरेशन, सेल्युलर रेस्पिरेशन हेल्प. खाली रिॲक्शन दिले बघा. ऑक्सिडेशन सिंपल. Fe मध्ये इथं O ऍड झाले म्हणजे कुठली झाली आहे? ऑक्सिडेशन. परत Fe मध्ये अजून O ऍड झाले म्हणजे ऑक्सिडेशन. उलट 3 ऑक्सिजन आहेत, एकच राहिले म्हणजे लॉस झाले ऑक्सिजनचा, म्हणजे रिडक्शन. परत एक ऑक्सिजन पासून 0 आलाय म्हणजे परत काय झालं? रिडक्शन. कळतंय का? सो ही काय झाली बेटा? ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं, कालच सांगितले Fe एकटाच आहे म्हणजे त्याच्यावर कुठलाही चार्ज नाही. हा FeO आहे म्हणजे याला तोडायचं. ह्याच्यावर Fe वर कुठला चार्ज येईल? O वर कुठला येईल? आता काय होईल बेटा? Fe 0 पासून कितीला गेलाय? प्लसला गेलाय. चार्ज वाढलाय का कमी झालाय? वाढलाय ना. आणि कुठला वाढलाय चार्ज? पॉझिटिव्ह. त्यामुळे Feचं काय झालं बेटा? ऑक्सिडेशन. बरोबर आहे. नेक्स्ट कन्सेप्ट, महत्वाचा कन्सेप्ट बेटा, करोजन. करोजन आठवते तुम्हाला बेटा? करोजन कशाला म्हणतो? रस्टिंग. घरामध्ये खिडकी असतील, दरवाजे असतील, बरोबर आहे ना, तिथं काय होतं बेटा? रस्टिंग होतं, गंजतं. ते कसं गंजतं? कशामुळे गंजतं बेटा? ऊन लागल्यामुळे, वारा लागल्यामुळे, पाऊस लागल्यामुळे, पाणी लागल्यामुळे, हवा लागल्यामुळे गंजतं. त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? रस्टिंग, गंजणे. सो डेफिनेशन, व्हॉट इज करोजन? करोजन मध्ये मेटलची साईज वाढते का कमी होते बेटा? कमी होते ना. सो डेफिनेशन काय लिहायची बेटा? डिस्ट्रक्शन. बरोबर आहे का? डिस्ट्रक्शन बरोबर आहे का वर्ड? डिस्ट्रक्शनचा अर्थ काय? खराब होणे ना, डीके, कुजणे.
डिस्ट्रक्शन म्हणजे खराब होणे, डीके म्हणजे कुजणे. कोण कुजते बेटा? मेटल. कशामुळे बेटा? ड्यू टू ऍक्शन. कुणाची ऍक्शन होते? मॉइश्चर, एअर, ऍटमॉस्फिअर. त्याला आपण काय म्हणतो? करोजन. डिस्ट्रक्शन ऑर डीके ऑफ मेटल ड्यू टू ऍक्शन ऑफ मॉइश्चर, सराउंडिंग मीडियम, त्याला आपण काय म्हणतो? करोजन. मग काय एक ऍक्टिव्हिटी दिली. काय ऍक्टिव्हिटी दिली बघा बेटा? 4 टेस्ट ट्यूब घेतले, 4 टेस्ट ट्यूब मध्ये खिळे टाकलेत, नेल्स टाकलेत. बोर्डाला पडलेली ऍक्टिव्हिटी. आणि 4 टेस्ट ट्यूबचे कंटेंट वेगळे आहेत. पहिल्यामध्ये बघा पाणी आहे आणि पाण्यावर ऑइलची लेअर आहे. पाण्यावर कशाची लेअर आहे बेटा? ऑइल. दुसऱ्यामध्ये पाणी आहे, पण कसलं पाणी येते? सॉल्ट सोल्युशन, खारं पाणी आहे. म्हणजे मीठ असेल त्याच्यामध्ये, आयन्स असतील. कुठले आयन असतील बेटा? Na+, Cl-. तिसऱ्यामध्ये फक्त काय आहे? एअर आहे. म्हणजे काय नसतं, म्हणजे एअर असते ना तिथं. खिळा टाकले म्हणजे काय नाही, म्हणजे हवा असणार ना फक्त. आता इथं काय नाही, म्हणजे काय असणार? एअर. चौथ्यामध्ये हवा पूर्ण काढली आहे, खिळा टाकलाय आणि त्या खिळ्यामध्ये काय बेटा? कॅल्शियम क्लोराईड. असे 4 टेस्ट ट्यूब आहेत. मग क्वेश्चन काय विचारतात? इन विच टेस्ट ट्यूब करोजन ऑकर फास्टर और नथिंग? करोजन होणारच नाही विचारतो. पहिली टेस्ट ट्यूब. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये पाणी आहे, पाणी बॉईल केलंय, त्यात खिळा आहे आणि वर ऑइलची लेअर. कधी लोणचं आणलंय का बेटा? लोणच्याची बरणी आणली नवीन, बघितलंय तुम्ही? लोणच्याच्या बरणीचं टोपण उघडलं तर काय दिसलं बेटा तुम्हाला? ऑइलची लेअर दिसते का नाही बेटा? का बरं टाकतात माहिती का बेटा? ऑइलची लेअर असेल तर ती एअर मधल्या ऑक्सिजनशी रिॲक्शन होत नाही. मग इथं कशाची लेअर आहे बेटा? ऑइल. म्हणजे ऑक्सिजन आत जाईल का बेटा? एअर जाईल का? म्हणजे इथं करोजन होईल का? नो. सो इन टेस्ट ट्यूब देर इज अ नो करोजन. इन टेस्ट ट्यूब नंबर 1 करोजन होणार नाही. का बरं होणार नाही? बिकॉज ऑइल लेअर अवॉइड, काय अवॉइड करेल बेटा? कॉन्टॅक्ट ऑफ ऑक्सिजन विथ द वॉटर म्हणा किंवा नेल म्हणा. टेस्ट ट्यूब 2 पाणी आहे आणि ते कुठलं पाणी बेटा? खारं पाणी. त्यामध्ये काय आहे? खिळा. ह्या टेस्ट ट्यूब मध्ये सर्वात फास्टर करोजन होईल, सर्वात जास्त करोजन होईल. का बरं मॅडम जास्त करोजन होईल? कारण की पाण्यात तर करोजन होतच, पण त्यासोबत त्याच्यामध्ये आयन्स आहेत. आणि आयन्स काय करतील बेटा? इलेक्ट्रॉन लवकर सप्लाय करतील, इलेक्ट्रॉन लवकर कॅरी करतील. त्यामुळे सॉल्ट सोल्युशन इज अ बेस्ट कंडक्टर. सो सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये करोजन कसं होईल बेटा? फास्टर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ आयन्स. थर्ड मध्ये नॉर्मल रेट. आपल्याला खिडक्या असतातच ना, ओपनच असतात का? आज झालं लगेच असतात का? 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, डिपेंड्स ती कुठं ठेवलेली आहे खिडकी. बरं आहे ना? कुठं ठेवलेली आहे म्हणजे मॅडम खिडकी घरालाच असते की नाही, पण कुठं एक्सपोज झालेली आहे, पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये एक्सपोज झाले, तिथं पाणी पडलेलं आहे. बरोबर आहे ना? किंवा जिथं इंडस्ट्रियल एरिया तिथं गॅसेस आहे, त्या हिशोबाने नॉर्मल रेट तिथं काय होईल बेटा? करोजन. फोर्थ मधली एअर आणि काय बेटा? अनहायड्रस क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड. कॅल्शियम क्लोराईड काय करतो बेटा? ह्यातलं मॉइश्चर सगळं ऍब्सॉर्ब करतो. टेस्ट ट्यूब मध्ये जे काही मॉइश्चर असेल का नाही ते ऍब्सॉर्ब करतो. त्यामुळे इथं करोजन होण्याची काहीच चान्स नाही. त्यामुळे इथं जे करोजन आहे तो नोच्या बरोबर असेल. करोजन कसं असेल बेटा? नोच्या बरोबर, म्हणजे किंवा एकदम स्लोली होत असेल. ठीक आहे. सो करोजन सर्वात फास्ट कुठल्या टेस्ट ट्यूब मध्ये येईल बेटा? सॉल्ट सोल्युशन. होणारच नाही कुठल्या टेस्ट ट्यूब मध्ये असणार आहे? अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड. आणि इथं जे असणार आहे इथं सुद्धा ऑइल लेअर आहे, त्यामुळे इथं सुद्धा करोजन होणार नाही. सो जर तुम्ही करोजन बघितलं असेल बेटा, मोस्टली आपण करोजन कुठलं बघतो? आपल्या घरी कुठलं यूज करतो? मेटल, आयरन. मोस्टली आयरन वापरतो का आपण? आयरन जर बघितलं तुम्ही, सळई बघितली असेल बेटा, तर त्या सळईवर ब्राऊन कलरची पावडर दिसते, येलोइश ब्राऊन कलरची पावडर असते का नाही, त्या पावडरला काय म्हणायचं बेटा? रस्ट. काय म्हणायचं? रस्ट. अ सर्टन टाइप ऑफ रेडिश कलर सॉलिड कलेक्ट ऑन द मेटॅलिक सरफेस. एक स्पेशल टाईपचं येलोइश पावडर तयार होते, त्याला आपण काय म्हणतो? रस्ट. आणि त्याचा केमिकल फॉर्म्युला बोर्डाला पडलेला आहे, Fe2O3 XH2. एक्सचा अर्थ काय बेटा? नंबर ऑफ मॉलिक्यूल. किती मॉलिक्यूल आहेत? 2 आहेत, 4 आहेत, वॉटर किती आहेत? सो रसचा फॉर्म्युला काय आहे? Fe2O3 X टाइम वॉटर. मग ही जी रस्टिंग प्रोसेस आहे, ही रस्टिंग प्रोसेस काय बेटा? एक रिॲक्शन. टॉपिक केमिकल रिॲक्शन बघते की नाही? सो ही रस्टिंग प्रोसेस काय बेटा? एक रिॲक्शन. आणि ही रिॲक्शन साधी सुधी नाही, तर ही रिॲक्शन आहे इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. कसली रिॲक्शन आहे बेटा? ही इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. म्हणजे काय मॅडम? इलेक्ट्रो म्हणजे इथं कोण इन्व्हॉल्व होतील बेटा? इलेक्ट्रॉन. केमिकल रिॲक्शन मध्ये कोण इन्व्हॉल्व होणार आहे? इलेक्ट्रॉन. त्या रिॲक्शनला काय म्हणा बेटा? इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. मग ह्या रिॲक्शन मध्ये काय होते मॅडम? तर ह्या रिॲक्शन मध्ये बघा, समजा हा मेटल आहे. कुठला मेटल आहे आपला? आयरन. कुठला मेटल आहे बेटा? हा आयरन. त्याच्यावर समजा एक वॉटरचा ड्रॉप पडला. हा कोण आहे बेटा? वॉटर ड्रॉप. पाणी पडलं. ठीक आहे. सो पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये हा जो सरफेस आहे का नाही, तो सरफेस ऍक्ट करतो ऍज अ एनोड. तो सरफेस काय म्हणून ऍक्ट करणार आहे? ऍज अ एनोड. आणि बाकीचा जो सरफेस आहे तो काय म्हणून ऍक्ट करतो बेटा? कॅथोड. एनोड आणि कॅथोड हे बॅटरीचे 2 टर्मिनल असतात, माहिती आहे ना? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ठीक आहे. सो मेटलवर
पाणी आलं, मॉइश्चर आलं, तर तो स्वतः स्वतः काय होऊन ऍक्ट करतो, दोन टर्मिनल, एक पॉझिटिव्ह होतो आणि एक काय होतं बेटा, निगेटिव्ह. पॉझिटिव्हला काय म्हणले आपण, ऍनोड. पॉझिटिव्हला काय म्हणायचं बेटा, ऍनोड. निगेटिव्हला काय म्हणायचं, कॅथोड. आता सगळं आयर्ननीच बनलेलं आहे ना, आयर्नी बनलेलं आहे. सो ऍनोड पाशी कंपल्सरी कुठली रिॲक्शन होत असते बेटा, ऑक्सिडेशन. लक्षात ठेवायचं. ऍनोड पाशी कुठली रिॲक्शन होत असते, ऑक्सिडेशन. अँड करोजन इज नथिंग बट ऑक्सिडेशन. करोजन म्हणजेच ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे. सो ऑक्सिडेशनचा अर्थ काय मॅडम, कुठला मेटल आहे, आयरन. तर तो काय करेल बेटा, इलेक्ट्रॉन लॉस करेल. तो काय करेल बेटा, इलेक्ट्रॉन लॉस. आणि आपल्याला माहित आहे इलेक्ट्रॉन लॉस झाल्यावर चार्ज कुठला येतो बेटा, पॉझिटिव्ह. चार्ज कुठला येणार आहे, पॉझिटिव्ह. सो रिॲक्शन लिहायचे ऍनोड पाशी ऑक्सिडेशन, इथं ब्रॅकेटमध्ये ऑक्सिडेशन नाही वाटल्यास. ऍनोड इलेक्ट्रॉन लॉस करतो, Fe++ 2 इलेक्ट्रॉन लॉस होतात. मग हे लॉस झालेले इलेक्ट्रॉन कुठे येतील बेटा, कॅथोड पाशी. कॅथोड पाशी इलेक्ट्रॉन काय होतात, गेन. कोण करतं मॅडम कॅथोड पाशी गेन, तर हवेमध्ये कोण आहे बेटा, ऑक्सिजन. एअरमध्ये ऑक्सिजन आहे ना. वॉटरमध्ये कोण होते बेटा, H+. लॉस झाले तरी ते इलेक्ट्रॉन काय होतील बेटा, गेन. लॉस झाले तरी ते इलेक्ट्रॉन काय होतील बेटा, गेन. ठीक आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजन मुळे इथं काय तयार होईल बेटा, वॉटर. ठीक आहे. आणि ही रिॲक्शन कुठली आहे, रिडक्शन. ही रिॲक्शन कुठली बेटा, रिडक्शन. किती ऑक्सिजन आहेत, 2. सो इथे किती, 2. किती हायड्रोजन झाले बेटा, 4. इथे सुद्धा किती येतील, 4. सो 4 प्लस आहेत तर मायनस सुद्धा किती लागतील बेटा, 4. ठीक आहे. सो ही रिॲक्शन कुठे येईल बेटा, कॅथोड. मग हा जो Fe+ आहे ना बेटा, हा परत ऑक्सिडेशन दाखवतो. Fe++ काय करतो बेटा, फर्दर काय करतो, ऑक्सिडेशन दाखवतो. आणि ऑक्सिडेशन दाखवून Fe2+ जागी काय करतो बेटा, तो 3+. आणि असं करून तिथं काय तयार होतं बेटा, रस्ट. काय तयार होणार आहे, रस्ट. रस्ट म्हणजे काय, ब्राऊन कलरची पावडर. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द करोजन. हे सगळं कशात असेल बेटा, करोजन. ठीक आहे. मग कसं विचारतात मॅडम आम्हाला, तर करोजन मध्ये ही डायग्राम देते. डायग्राम देते 5 क्वेश्चन. व्हॉट द पिक्चर, व्हॉट द फिगर इंडिकेट. द फिगर इंडिकेट, काय इंडिकेट करते बेटा, रस्टिंग ऑफ आयरन, करोजन ऑफ आयरन. सेकंड, मेन्शन रिॲक्शन ऍट ऍनोड. काही नाही, बघूनच लिहायची. बरोबर आहे, तिथंच आहे ना रिॲक्शन. फक्त तिथं ब्रॅकेटमध्ये काय लिहा, ऑक्सिडेशन. मेन्शन रिॲक्शन ऍट कॅथोड, दिलेलीच आहे, फक्त ब्रॅकेटमध्ये काय लिहा, नेक्स्ट. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ रस्ट, ते बी दिलेलं आहे मॅडम. ठीक आहे. डिफाईन इट, करोजनची डेफिनेशन लिहा. आता लिहिली आपण, डीके, डिस्ट्रक्शन ऑफ मेटल सरफेस ड्यू टू ऍक्शन ऑफ वॉटर, सराउंडिंग मीडियम, मॉइश्चर, त्याला आपण काय म्हणतो बेटा, करोजन. आणि अजून एक ओपन एंडेड, हाऊ इट इज प्रिव्हेंटेड. करोजन कसं प्रिव्हेंट करणार बेटा तुम्ही, करोजन होण्यामुळे काय करता घरी, खिडक्यांना काय करतो, पेंटिंग. त्यानंतर ऑइलिंग, कडी कोंडा जे असेल खरखरवाला काय करतो ना, पेंटिंग, ऑइलिंग, ग्रीसिंग, ग्रीस सुद्धा लावतो ना शटरला, ते आहे. टेक्निकली कसं पडायचं मॅडम, तर टेक्निकली गॅल्वनायझिंग. टेक्निकली कुठली प्रोसेस आहे बेटा, गॅल्वनायझिंग. काय मॅडम हे गॅल्वनायझिंग माहित नाही आम्हाला. तर आयरन मेटलवर कोटिंग करतात बेटा झिंकचं. कशाचं कोटिंग करतात, झिंकचं. ते फेन्सिंग असते बघा, वायर लावलेली असते बिल्डिंगच्या बाजूला, अशी गोल 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 असतात का नाही, ती फेन्सिंग असते ना बेटा. ठीक आहे. किंवा जी पेटी आपल्या घरात कुत्रा वगैरे असेल त्याची चेन असते बघा, दॅट इज गॅल्वनाइज केलेलं असते. लोखंड असतं त्याच्यावर झिंकचं कोटिंग असतं, त्यामुळे करोजन होत नाही. सो मेथड कुठलेल्या, ऑइलिंगला, पेंटिंगला, ग्रीसिंगला आणि टेक्निकल गॅल्वनाइज. अशा प्रकारे आपण करोजन काय करू शकतो बेटा, प्रिव्हेंट करू शकतो. ठीक आहे. अँड द लास्ट पॉइंट ऑफ द टॉपिक, रॅन्सिडिटी. व्हॉट यू मीन बाय रॅन्सिडिटी. घरात ऑइल असेल, लेफ्ट ओव्हर असेल, लई दिवसापासून राहिलेलं ऑइल असेल, त्याच ऑइलमध्ये मम्मी काय तर तळली, पापड भाजी वगैरे काय तर तळली असेल, तर त्याला एक घाणेरडाचा वास येतो बेटा, म्हणजे ते ऑइल खराब झालेलं असतं. असं कसं मॅडम, ठेवलेलं आहे खराब कसं होतं मॅडम, तेल ठेवलेलं. तेल ठेवल्यावर त्याची रिॲक्शन एअर मधल्या ऑक्सिजनशी होते. तेल ठेवल्यावर कोणाची रिॲक्शन होते बेटा, एअर मधल्या ऑक्सिजन. सिंपल एक्झाम्पल, ऍपल कट करून ठेवा, काय होतं बेटा, ब्लॅक पडतं का नाही, ब्राऊन पडतं का नाही, का, ऑक्सिजनशी त्याची रिॲक्शन होते. सो सेम ऑइल असंच ओपन ठेवलं आपण, लेफ्ट ओव्हर ऑइल तसंच ठेवलं तर त्याची एअर मधल्या ऑक्सिजनशी काय होते बेटा, रिॲक्शन होते. आणि रिॲक्शन झाल्यामुळे त्याला एक फाऊल ऑर्डर होतो, त्याची टेस्ट बिघडते, त्याचं टेक्स्चर चेंज होतं आणि त्याला आपण म्हणतो रॅन्सिडिटी. आणि असं होऊ नये म्हणून आपण रेकमेंड करतो बेटा, जे काय फूड स्टफ आहे ते आपण ठेवतो एअर टाईट कंटेनर. त्यामध्ये तुम्ही चिप्स वगैरे घेतला तर असं फुगलेलं असतं का नाही पॅकेट, दही 4 चिप्स असू दे त्याच्यामध्ये, पण मस्त पॅकिंग मात्र फुगलेली असते.
का? एअर टाईट कंटेनरची. किंवा त्याच्यामध्ये काय ऍड करायचं? अँटीऑक्सिडंट. त्याच्यामध्ये काय ऍड करायचं बेटा? अँटीऑक्सिडंट. सो अँटीऑक्सिडंट काय आहेत? जे ऑक्सिजनची रिॲक्शन होऊ देत नाहीत असे केमिकल, प्रिझर्वेटिव्ह. ठीक आहे. सो व्हॉट इज रॅन्सिडिटी? वेन वी यूज ओल्ड, जुनं, लेफ्ट ओव्हर कुकिंग ऑइल, राहिलेलं तळून ठेवल्यानंतर 1 महिन्याने करू हे ते राहिलेलं ऑइल फॉर मेकिंग फूड स्टफ, जेवण तयार करण्यासाठी, इट हॅव फाउंड ऑर्डर, त्याला घाण असं वास असतो, त्याला म्हणतो रॅन्सिडिटी. तशा तेलामध्ये जर आपण केलं, काय केलं? फूड स्पूक केलं, तर टेस्ट सुद्धा त्याची काय होते बेटा? चेक. When oil is left aside for a long time, fried food is left alone for a long time, it undergo air oxidation and become तेल तसं तसं ठेवलं किंवा तेलात तळलेले पदार्थ सुद्धा तसे तसे ठेवले. कधी कधी फूडचं ते चिप्सचं पॅकेट उघडल्यावर सुद्धा घाण वास येतो. ते नकली चिप्स असतात ना, ट्रान्सपरंट वाले उघडलं तर वास येतो का नाही? मग तर तसे तळलेले पदार्थ तसंच ठेवले आपण, ओपन ठेवले, ऑइल ठेवलं, तर तिथे टेस्ट चेंज होते, वास येतो, त्यालाच आपण म्हणतो बेटा रॅन्सिस. आता होऊ नये म्हणून काय करतो बेटा आपण? बाय ऍड काय करायचं त्याला बेटा? अँटीऑक्सिडंट. किंवा काय करायचं बेटा त्याला? कशा स्टोअर करायचं? एअर टाईट कंटेनर. कशामध्ये स्टोअर करा त्याला? एअर टाईट कंटेनर. ह्याच्यावर एक गिव्ह आहे बेटा. इट इज रेकमेंडेड टू यूज आहे ना ते गिव्ह रिझन. त्या गिव्ह रिझन मध्ये तुम्हाला एक मेन्शन करायला लागेल. काय मेन्शन करायचं? इट इज रेकमेंडेड टू यूज एअर टाईट कंटेनर फॉर स्टोरिंग लॉंग टाईम. लिहायचं. इफ द ऑइल इज ओल्ड, left over, then it undergo oxidation with air and it form foul odor that is called as rancidity. If food stuff is cooked in such oil, then the taste of the food is changes. That is the hence we should store the food into the airtight container, or we should काय ऍड करायचं? अँटीऑक्सिडंट. असे 2 मार्काला तुम्हाला लिहायचं. बोर्डाला पडलेला हा काय बेटा? गिव्ह रिझन आहे. ठीक आहे. नेक्स्ट गिव्ह रिझन कुठलं? शाबाट टाईलचं झालंय आपलं गिव्ह रिझन बेटा. ठीक आहे बघा. आणि हे सुद्धा झाले आहे ते. वेन गॅस इज फॉर्म ऑन हिटिंग लाईमस्टोन पासिंग फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटर बिकम मिल्की. ती ऍक्टिव्हिटी केली ना आपण, ती ऍक्टिव्हिटी होती ना, तीच ऍक्टिव्हिटी. क्वेश्चन, व्हॉट इज द रिएक्शन कॉल्ड? ऑक्सिडेशन रिडक्शन टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. कुठल्या रिएक्शन होण्याचं जिथे ऑक्सिडेशन एकदम होते, रिडक्शन इज कुठली असणार? रेअर. एक्सपेरिमेंट विथ वन एक्झाम्पल. एक एक्झाम्पल मी पाठ करायला सांगितलंय. कुठला बेटा? CO प्लस H2O प्लस C. पाठच करून ठेवा. एक्झाम्पल सोपं आहे हे, पाठच करा. हा. नेम हाऊ कॅन रेट ऑफ केमिकल रिएक्शन नेमली डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन परऑक्साइड इनक्रीज. ठीक आहे. हायड्रोजन परऑक्साइड काय फॉर्म्युला हायड्रोजन परऑक्साइडचा बेटा? H2O. त्याचं ब्रेकडाऊन कसं वाढू शकतो? काय ऍड करायला सांगितलं होतं, आठवत आहे? MnO. डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन परऑक्साइड इज इंक्रीज. इथनच ना, डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन परऑक्साइड इज इंक्रीज बाय आयडिंग. काय ऍड करायचं त्याच्यामध्ये? MnO2. हियर MnO2 ऍक्ट ऍज काय म्हणून ऍक्ट करणार आहे? कॅटॅलिस्ट. एक्सप्लेन द टाइप ऑफ रिएक्शन इन रेफरन्स टू ऑक्सिजन आणि हायड्रोजन. हायड्रोजनच्या टर्म मध्ये आणि ऑक्सिजनच्या टर्म मध्ये रिएक्शन एक्सप्लेन करा. काय एक्सप्लेन करायचं मॅडम? ऑक्सिजनच्या टर्म मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन. हेच एक्सप्लेन करायचं आणि एक्झाम्पल द्या. व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन अँड डिफरन्स बिटवीन NaOH अँड COH ऍडिंग इन टू द वॉटर. काय सेम आहे आणि काय डिफरंट आहे सांगायचं बेटा. काय ऍड केलंय? वॉटर. आणि काय ऍड केलं बेटा? वॉटर. पाण्यामध्ये ऍड केल्यावर हे NaOH तयार होणार आहे. कसं होईल बेटा? ऍक्वियस. त्याला आपण अल्कली म्हणतो. अल्कली म्हणजे काय बेटा? अल्कलीचा अर्थ काय? बेस, पण ते वॉटरमध्ये असतील. बेस असतील पण कशात असतील बेटा? वॉटरमध्ये. मग NaOH बेसच आहे, पण कशात मिक्स केलंय? पाण्यामध्ये. मग तो काय तयार होतो? अल्कली. CaO हा सुद्धा बेस आहे. पाण्यात टाकल्यावर काय होतं बेटा? हा CaOH ट्वाइस. हा सुद्धा अल्कलीच आहे. सिमिलॅरिटी, ही सिमिलॅरिटी झाली. डिफरन्स काय? हे स्ट्रॉंग आहे आणि खालचा कसा आहे बेटा? वीक. वरचा स्ट्रॉंग आहे आणि खालचा कसा आहे बेटा? ठीक आहे. लास्ट आता कुठलं राहिलं? हे झाले एक्झाम्पल झाले, हे झालं, हे झालं. आता कुठलं राहिलं? फक्त लास्ट टाइप्स ऑफ रिएक्शन. ठीक आहे. BaCl2 ZnSO4 कुठे येणार? बरोबर आहे. हे चेंज होतील ना. कुठली टाईप रिएक्शन? डबल डिस्प्लेसमेंट. दोघांना आयन चेंज केलेत ना. AgCN एकट्याचे 2 तुकडे झाले तर काय होते? कुठली टाईप? कुठली टाईप रिएक्शन? एकाचे 2 तुकडे म्हणजे कुठली? डिकम्पोजिशन. CSO4 आणि Fe एक्सचेंज होतील. इथे Fe जाईल, इकडे Cu बाहेर येईल. काय येणार मग?
दोघांचं एक होणं काय होणार? कॉम्बिनेशन. लक्षात येईल? ठीक आहे, बंद करा. टेस्ट क्वेश्चन.